नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे 29 ऑक्टोबर आणि तोपर्यंत उमेदवारी कुणाकुणाला मिळते या संदर्भातल्या जोरदार चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. महायुतीकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले. नांदेड जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत. आता 5 ठिकाणी नेमकं महायुती कुणाला उमेदवारी देते, भाजप आणखी काही ठिकाणी जागा मिळवू शकते का, हा मोठा प्रश्न आहे. आज आपण चर्चा करणार आहोत. ज्या ठिकाणी भाजपानं एक नवीन चेहरा पक्षाला दिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये दिलेला आहे त्या आहेत श्रीजया अशोकराव चव्हाण. अशोकराव चव्हाण, अमिताताई चव्हाण यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. आता त्यांची दुसरी पिढी म्हणजे तिसरी पिढी म्हणायला हरकत नाही खरं तर राजकारणातली श्रीजया चव्हाण हे आता या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे एक पाऊल श्रीजया चव्हाण यांनी पुढे टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणाहून नरेश, श्रीजया चव्हाण यांना आव्हान कुणाचं असू शकतं? लोकसभा निवडणुकीनंतर निकालानंतर अशोकराव चव्हाण आणि श्रीजयाताई चव्हाण यांनी तेव्हापासूनच कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी त्यांनी संपर्क वाढलेला आहे आणि मुळात अशोकराव चव्हाण यांचं वलय आहेच नाही असं म्हणता येणार नाही. आता त्यांचा प्रतिस्पर्धी कोण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण ठरणार, कारण इच्छुकांची संख्या तिकडूनही भरपूर आहे. त्यामुळे उमेदवार कोण राहणार, आजच्या घडीला तिरुपती कोंडेकर, बालाजी गाडे, त्याच्यानंतर दामिनी ढगे, त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील रावणगावकर आणि सगळ्यात यांचे वैचारिक विरोधक असलेले माधवराव किनाळकर यांचे लहान भाऊ सुभाष किनाळकर हे इच्छुक आहेत. पैकी कुणाला उमेदवारी मिळेल हे पाहणे मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. बरोबर. म्हणजे उमेदवारी कुणाला मिळते यावरून भोकर विधानसभेची दिशा खरं तर निवडणुकीची हे ठरेल. परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीनं 2019च्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला लोकसभेमध्ये आणि मग पुढे लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांनी तिथून लाखाच्या फरकानं विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांचा जरी पराभव झाला असला तरी एका बाजूला तो पराभव अशोकराव चव्हाण यांचाच मानला गेला. कारण भाजपमध्ये आल्यानंतर आणि लोकसभेची जागा जिंकल्यानंतर अशोकराव चव्हाण यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि पराभवामुळे त्यांचं मंत्रिपद हुकलं. पराभवच असतो, तो मान्यच केला पाहिजे. परंतु मला एक दिलीप सांगायचे आपल्या प्रेक्षकांनाही आणि सगळ्यांनाही की अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत. ते एक तर त्यांचं वलय स्वतःचं आहे, चव्हाण परिवाराचं वलय, आणि नांदेडकरांचे त्यांचे तर ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. असं असलं तरी अशोक चव्हाण कोणतीच रिस्क कोणत्याच निवडणुकीत घेत नाहीत. बरोबर. आपण पत्रकार म्हणून मागच्या काही निवडणुका आपण दोघंही कव्हरेज केलेला आहे, पण अशोकराव रिस्क कधी घेत नाहीत. ते स्वतः 1 लाखाच्या मताधिक्याने आल्या. त्यांच्या पत्नी अमिताताई चव्हाण पण एका जवळपास त्या फरकाने निवडून आलेल्या आहेत. आता त्यांचं टार्गेट आहे की त्याच परंपरा आपल्या मुलीनं पण राखावी. यासाठी मला सांग, एका एवढा हुशार चहूरंगाने सगळे हुशार असलेला राजकारणी लोकसभा निवडणूक संपल्याबरोबर कामाला लागतो का अन्य उमेदवारांनी कामाला लागू नये? हा दूरदृष्टीचा परिणाम आहे ना, राजकारण ज्याला म्हणतात. तर राजकारण तुम्हाला रोखलं नाही ना, तुम्ही सगळेजण बोलू शकला असता, प्रचार केला असता. पण माझं असं म्हणणं की अशोक चव्हाण त्या दिवशीपासून कामाला लागलेत आणि त्याच्यामुळं एवढा मोठा माणूस आहे आणि त्यांच्या समोर उमेदवार जो कोणी असेल पण त्याचीही कौतुक करावं लागेल. हलक्यात घेऊ नये कोणी हलक्यात, आणि मुळात अशोकरावांनी पण हलक्यात घेतलं नाही हे पण या त्यांच्या 2 महिन्याच्या प्रचारातून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे नेते, ज्याला नेतृत्व आपण म्हणतो. बरोबर. तर हे नेतृत्व या नेतृत्वाचा मुद्दा काढलाच म्हणून तुला 1-2 मिनिटं बोलतो की दुर्दैव असं मराठवाड्याचं आपल्याकडे बापूसाहेब काळदाते, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख या पठडीतला नेता म्हणून आजच्या घडीला अशोकरावाकडे पाहायला जाते. त्यांच्या नंतरचे खरे उत्तराधिकारी अशोकरावच आहेत. कारण व्यासंग आहे, अभ्यास आहे, राजकारणातला अनुभव आहे, संयम आहे सगळ्यात महत्वाचा. आणि या सगळ्या ह्याच्यात जर आपण ही जी परंपरा जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला अशोकरावचं नेतृत्व, ठीक आहे वैचारिक मतभेद असू शकतात, वैयक्तिक मतभेदही मनभेद असू शकतात, परंतु अशोकराव सारखं नेतृत्व आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कदाचित आता भोकरचे मतदार अशी भूमिका घेतात का, यावर विचार करतात का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या विषयावर आणखी चर्चा करणार आहोत.
परंतु भोकर विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आणि मग वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण, जरांगे फॅक्टर या संदर्भामध्ये नेमकं काय काय होईल यावरून या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. आता कसं आहे की वंचित बहुजन आघाडीनं रमेश राठोड जे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहे, जिल्हा परिषदेला 2दा तो निवडून पण आलेले आहेत ते, त्यांना वंचितनं उमेदवारी दिली. आता वंचितनं काय केलं की या ठिकाणी जातीय समीकरण दुभंगण्यासाठी रमेश राठोड यांना उमेदवारी दिली. ते ज्या बंजारा समाजातून येतात, मुदखेड, अर्धापूर आणि भोकर या तिन्ही तालुक्यात या समाजाचं मतदान आहे आणि थोडं जातीय हे करून ते चालू आहे. मला असं वाटतं की त्याचा काही ना काही फटका भाजपच्या उमेदवाराला बसेल असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा उमेदवार कोण, हे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळेल, कारण ही जी आता इच्छुक उमेदवार आहेत, मला वाटतं हे सगळे 30-35च्या आतले तरुण कार्यकर्ते आहेत. अपवाद फक्त सुभाष किनाळकरचा जर सोडला तर ही 30च्या आतले अगदी तरुण मुलं आहेत. मला वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत महिला आमदार म्हणून सूर्यकांताताई पाटलांनी मला वाटतं लोकसभेचीच उमेदवारी लढवली हे केली होती, विधानसभेला होत्या ना हदगावमधून. आणि त्याच्यानंतर नांदेड उत्तर दक्षिण नव्हतं तेव्हा अखंड नांदेड मतदारसंघ होता, तेव्हा अनुसूताई खेडकर होत्या, अमिताताई चव्हाण होत्या. आणि यांच्याशिवाय महिला आमदार नाही, सूर्यकांताताईची आई पण होत्या. हो, म्हणजे अलीकडच्या काळात जर विषय केला, अलीकडल्या 1.5-2 तर ह्या 3 महिलांची नावं वगळली तर एक महिला आमदार म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोणी नाही. भविष्यामध्ये आता इतर जर मतदारसंघ बघितले तर अशा महिला म्हणजे रेखाताई चव्हाण जर आपण बघितल्या हदगावमधून, आशाताई शिंदे कंधारमधून आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण, तर ह्या 3 महिला जर सोडल्या तर इतर ठिकाणाहून कोणत्याही महिलेनं म्हणजे दावेदारी आपली. आता थोडा विषय घेतो कारण आपल्या विधानसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूकही होत आहे नांदेड लोकसभेची. तिथेही प्रणिताताई चिखलीकरांचं नाव समोर येत आहे उमेदवारीसाठी. तेही झालं तर नवल वाटून येतील त्यांना महिलेला उमेदवारी. येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्हा हा किती महिलांना आमदार करतो हे देखील महत्वाचं आहे. आपण भोकर विधानसभेवर यानंतर सविस्तर चर्चा करूयात. तोपर्यंत थांबूयात. नमस्कार.